मुरगुड शहरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून स्मार्ट मीटर बसवण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांना मीटर बसवा अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल अशा आशयाची धमकीवजा पत्रे महावितरणकडून मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुरगुड नगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। यापूर्वी पाटील कॉलनीतील नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवत मुरगुड पोलीस स्टेशन आणि मुरगुड नगरपालिकेला निवेदन सादर केले होते। शहरात महावितरणामार्फत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाल्यापासून वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी ग्राहक आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत। या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या दालनात महावितरण अधिकारी आणि नागरिकांची बैठक झाली। बैठकीत उपस्थित ग्राहकांनी स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे। बसू शकता यांना मान्य नाही, तुम्ही बसवून करू शकत नाही। आम्ही यांची समजूत काढणार नाही, समजूत काढून सुद्धा त्यांनी नाही ऐकलं। तुम्ही बसवायचा तुमचा अधिकार नाही, कारण तुमच्याकडे तसा आदेश नाही। जर लेखी आदेश असेल की प्रत्येकाने स्मार्ट मीटर बसवून घेतलं नाही तर तुमचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा राज्य शासनाचा तुमच्याकडे कुठं आदेश आहे का? आहे काय? असा आदेश आहे काय? असा आदेश असला तर दाखवा, आम्ही तुम्हाला कुठेही विरोध करणार नाही। यावेळी महावितरणचे अभियंता शरद संगपाळ यांनी नागरिकांच्या शंकांचे समाधान झाल्यानंतरच स्मार्ट मीटर बसवण्यात येतील, कोणत्याही ग्राहकांवर सक्ती केली जाणार नाही, तसेच वीज तोडण्यासारखी कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले। मीटर बसवण्यास कुणालाही सक्ती करू नये। ज्याची इच्छा आहे, जो बसवणारा ग्राहक आहे त्यांच्यासाठीच हा योजना राबवावी आणि ज्याला नाही बसवायचं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती करू नये, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये। कारण कसं धमकीवजा गोष्टी व्हायला लागल्या की तुमची वीज खंडित करण्यात येईल, हा प्रकार कुठल्याही प्रकारचा होता कामा नये अशीच मी करते। कारण का ह्या गोष्टी होत असताना लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे, तो दबाव आणला गेला नाही पाहिजे। या बैठकीस नगराध्यक्ष सुहासिनी पाटील, मुख्याधिकारी अतिश वाळंजू, नगरसेवक शिवाजीराव चौगले, दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे तसेच मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते। बैठकीनंतर नागरिकांनी महावितरणाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार। प्रत्येक पनीर सारखं नसतं, शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर।